संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही, मी कोणत्याही वळणावरून नवी सुरुवात करू शकते. नवनीत राणांच्या या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. ज्या नेत्याला भाजपची हिंदू शेरनी मानलं जातं, ज्यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझीच्या आजी होण्याचे संकेत दिले होते, त्याच नवनीत राणांचा पत्ता राज्यसभेच्या शर्यतीत शेवटच्या क्षणी का कट झाला? अमरावतीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्यांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा का आली? नवनीत राणांच्या राजकीय प्रवासातील ते धक्का तंत्र आणि त्यांच्या एका चुकीमुळे कसं हुकलं राज्यसभेचे तिकीट, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. नवनीत राणांचा प्रवास थक्क करणार आहे. 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या, पण त्यांना साथ होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. मात्र विजयानंतर अवघ्या काही काळातच त्यांनी आपली दिशा बदलली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा देत त्यांनी काँग्रेसला हात दाखवला. हा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला. हनुमान चालीसा प्रकरणावरून झालेली अटक आणि त्यानंतरचा संघर्ष यामुळे त्या भाजपच्या गोटातील अत्यंत जवळच्या नेत्या बनल्या. 2024च्या निवडणुकीआधी त्यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक भाजप नेत्यांचा आणि महायुतीच्या मित्र पक्षांचा तीव्र विरोध असतानाही दिल्लीतील श्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना उमेदवारी दिली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आणि राणा समर्थकांना पहिला मोठा धक्का बसला. लोकसभेतील पराभवानंतर कोणताही नेता खचून गेला असता, पण नवनीत राणा यांनी बाउन्स बॅक केलं. विधानसभा निवडणुकीत त्या भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरल्या. अमरावती जिल्ह्यात त्यांनी भाजपचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा इतक्या आक्रमकपणे मांडला की जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आले. या यशाचं मोठं श्रेय नवनीत राणांच्या झंझावाती प्रचाराला देण्यात आलं. त्यांच्या या सक्रियतेमुळेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं पुनर्वसन करणार. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत त्यांचा उल्लेख आजी खासदार असा केला होता. नवनीतजी माझीच्या आजी लवकरच होतील हे फडणवीसांचे शब्द राणा समर्थकांसाठी आशेचा किरण ठरले होते. पण राजकारणात जे दिसतं तसं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मग असं काय घडलं की ऐनवेळी नवनीत राणांच्या नावावर फुली मारली गेली? याचं उत्तर दडलंय पक्षांतर्गत शिस्त आणि स्थानिक राजकारण या 2 गोष्टी. नवनीत राणा भाजपमध्ये असल्या तरी त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष आहे. विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राणा दाम्पत्याने आपल्या स्वतःच्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला. मुद्द्यावर बोलताना भाजपसोबत युतीची बोलणी सुरू असतानाच रवी राणा यांनी उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली. यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला. अनेक ठिकाणी भाजपच्याच अधिकृत उमेदवारांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे ठाकले. यामुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन झालं, जे भाजपच्या धोरणांच्या विरोधात होतं. सर्वात मोठी ठिणगी पडली ती महापालिका निवडणुकीत. साईनगर प्रभागात ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा रोड शो होता, त्याच दिवशी नवनीत राणा यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. खासदार अनिल बोंडे यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही असा संदेश देण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी नवनीत राणांना धडा शिकवण्याचं ठरवलं आणि तिथूनच त्यांच्या राज्यसभेच्या संधीला गळती लागली. राज्यसभेच्या 7 जागांच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 4 जागा आल्या. अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्र वापरलं. नवनीत राणांचे नाव चर्चेत असतानाच भाजपने नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली. माया इवनाते या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. एका बाजूला आक्रमक ग्लॅमर आणि दुसऱ्या बाजूला पक्षाची निष्ठा, या लढाईत भाजपने निष्ठेला पसंती दिली. राणा समर्थकांसाठी हा दुसरा मोठा धक्का होता. ज्यांच्यासाठी फिल्डिंग लावली गेली होती त्यांना भाऊ देवेंद्र फडणवीस शब्द पाळतील अशी खात्री होती, त्या नवनीत राणांना अखेरच्या क्षणी डावलण्यात आलं. स्थानिक नेत्यांचा विरोध आणि राणांची स्वतःची समांतर राजकीय चूल मांडण्याची पद्धत त्यांना नडली, अशी चर्चा आता राजकीय गल्लीबोळात रंगली. उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी एक स्टेटस टाकला आणि हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातो. संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही हे शब्द केवळ नाराजी व्यक्त करण्यासाठी आहेत की ही एखाद्या मोठ्या राजकीय वादळाची नांदी आहे? नवनीत राणा आता कोणतं पाऊल उचलणार
त्या भाजपमध्ये राहूनच संघर्ष करणार की पुन्हा एकदा आपल्या स्वतंत्र युवा स्वाभिमानच्या झेंड्याखाली नवी चूल मांडणार? भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना दिलेला हा सूचक इशारा त्या कशा प्रकारे घेतात यावर अमरावतीचं आणि राणांचं भवितव्य अवलंबून आहे। राजकारण हे शक्यतांचा खेळ आहे। इथे आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो आणि आजचा पराभव उद्याच्या विजयाची पायरी ठरू शकतो। नवनीत राणांसारखी आक्रमक नेत्या या धक्क्यातून सावरून पुन्हा उभारी घेतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? नवनीत राणांना डावलून भाजपने योग्य केलं की राणांच्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।